मित्रांनो 10 दिवसात एंडसेमचा फुल स्टडी कसा करायचा या व्हिडिओत आपण ते डिस्कस करूया. मित्रांनो बघा, मी असं धरतो की याच्या आधी तुम्ही थोडाफार अभ्यास केलेला आहे, जसं कॉलेजमध्ये एक्झाम झाली, सीसी झाली, युनिट टेस्ट झाली, इनसेम झाली, यासाठी थोडाफार अभ्यास केला असेल. आता एंडसेम मध्ये 10 दिवस आहे आणि 10 दिवसात आपल्याला 40-45 मार्काचा स्टडी एकदम प्रॉपरली जवळजवळ 5-6 विषयांचा करायचा आहे. कसा करायचा मी डे बाय डे तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगतो, समजून घ्या. पहिल्या दिवशी आपल्याला डिटेल सिलेबसचा अनालिसिस करायचं, म्हणजे 5-6 विषय समोर ठेवा, काय काय महत्वाचं, काय काय सोपं आहे, काय काय येतं, काय काय नाही, याचा अनालिसिस करून घ्या. हा अनालिसिस तुम्ही टीचर सोबत करू शकता किंवा फ्रेंड सोबत करू शकता. एकदा आयडिया क्लिअर झाली, कुठे जायचंय, रस्ता शोधता येतो, म्हणजे काय काय करायचं याच्यासाठी मी पहिला दिवस दिला आहे. ओके, 10 दिवस आहे, डेली 8 तास अभ्यास कर. 10-8-80 तास आहे तुझ्याकडे. पहिल्या 8 तासात, पहिल्या दिवशी 8 तासात फक्त तुला डिटेल सिलेबसचा अभ्यास करून घ्यायचा आहे. ते क्लिअर झालं रे झालं, काय करायचं काय नाही, किंवा आपली स्ट्रॅटेजी सुरू होते. सेकंड डे ला बघा, आता दुसऱ्या दिवसापासून चौथ्या दिवसापर्यंत, दुसरा, तिसरा, चौथा, या 3 दिवस तुला काय करायचंय की ह्या सगळ्या 5 विषयांमधले 6 विषयांमधले कुठले कुठले सोपे वीक टॉपिक आहे, सोपे सोपे युनिट आहे, जे पहिल्या दिवशी तू अनालिसिस केले, फक्त तेवढ्यांचा स्टडी करायचा. तुला प्रॉपर स्टडी करायचा आहे सगळ्या विषयांचा. किती दिवस दिले मी? 3 दिवस, 8-24 तास. 24 तासात 6 विषयांचा अभ्यास सोप्या सोप्या टॉपिकचा 100% होतो. यस, आता राहिला तुझा 5वा-6वा दिवस. 5व्या-6व्या दिवशी काय करायचं तुला बघ. आता ह्या 3 दिवसात जो सिलेबस स्टडी केला, याच्या आधी म्हणजे या 10 दिवसांच्या प्लॅनच्या आधी तू कॉलेजमध्ये एक्झाम टाइमला किंवा कॉलेज टाइमला कधीतरी काहीतरी थोडाफार तर अभ्यास करून ठेवला असेल, ते टॉपिक्स इथे ह्या 2 दिवसात 5व्या-6व्या दिवशी रिवाइज करायचे. म्हणजे बघ, इथे 2ऱ्या ते 4थ्या दिवसापर्यंत आपण नवीन टॉपिक केले आणि 5व्या-6व्या दिवशी जे आधी केले ते टॉपिक रिवाइज करून घेतले. म्हणजे इथेच या 2 दिवसातच तुझा जवळजवळ 45 ते 50 मार्कांचा स्टडी कव्हर होऊन जातो. कळालं तुला? हा स्टडी झाला. 7व्या-8व्या दिवशी तुला फक्त ह्या झालेल्या सिलेबसवर प्रश्नपत्रिका आणि इम्पॉर्टंट टॉपिक कव्हर करायचे, जेणेकरून कॉन्फिडन्स वाढून जाईल. आणि 9व्या दिवशी काय राहिलेलं आहे, जे इथे कव्हर नाही केलं, जे टफ होतं पण आपण कव्हर नाही केलं, ते इथे कव्हर करून घे. आणि 10व्या दिवशी या पूर्ण याची रिव्हिजन कर. 100% गॅरंटेड हा 10 दिवसांचा प्लॅन फॉलो कर, तू गॅरंटेड स्कोरिंग करशील. आणि अभ्यास करताना नक्की पर्पल ॲट ऍप्लिकेशनची मदत घे. हा 10 दिवसांचा अभ्यास तुझा सोपा करण्यासाठी पर्पल ॲट व्हिडिओ लेक्चर कोर्सेस तुला नक्की हेल्प करतील. थँक्यू.